नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य सकाळी केलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारने मतांच्या राजकारणासाठी जे निर्णय घेतलेत ते निर्णय आम्ही बदलू. ज्या प्रकारे आता भाजपचे नेते ही भूमिका घेत आहेत, ही भूमिका कितपत योग्य वाटते, अयोग्य आहे, किंवा जे निर्णय सरकारने मतांसाठी घेतलेले आहेत ते खरंच मतांचं राजकारण होतं का, आणि आता निर्णय बदलल्यानंतर मग ते राजकारण नेमकं कसं असेल याविषयी आपण बोलणार आहोत. आणि यावरच आहे आपला आजचा सवाल की आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी घेतलेले निर्णय ही बदलू सत्तेत आल्यानंतर ही भाजपची भूमिका योग्य आहे का, याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, आपल्यासोबत आहेत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर, आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, त्या देखील आता सरकारची बाजू याच्यात मांडतील. आपल्यासोबत आहेत पुण्याच्या स्टुडिओमध्ये विजय शिवतारे, शिवसेनेचे आमदार, आणि आपल्यासोबत आहेत माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे देखील. सुरुवात मला देवेंद्र फडणवीस यांच्याशी जी आम्ही बातचीत केली काही वेळापूर्वी फोनवरून त्याच्यानी करायची आहे. मला पहिला प्रश्न आम्ही त्यांना विचारलेला होता की ज्या प्रकारे आपण हा आजचा सवाल उपस्थित केलेला आहे यावर नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय, ऐकूया. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आघाडी सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आहेत. यातले जे जनहिताचे निर्णय आहेत त्या निर्णयांबद्दल आमचं काही दुमत असणार नाही, पण अनेक निर्णय असे आहेत की जे स्वहिताचे घेतले आहेत, जे वैयक्तिक लोकांच्या हिताचे घेतलेले आहेत, जे भ्रष्टाचाराच्या मानसिकतेतनं घेतलेले आहेत, जे वेस्टेड इंटरेस्टमधनं घेतलेले आहेत, असे जेवढे निर्णय आहेत त्या निर्णयाचा आम्ही रिव्ह्यू करू आणि अशा प्रकारचे सगळे निर्णय आम्ही रद्दबादल ठरवू. आपण जर बघितलं असेल तर आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा 2019 नंतरचा टेंडर यांनी काढलेला आहे. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतक्या फाईल्स वैयक्तिक लोकांच्या क्लिअर झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये कुठले नियम कायदे कानून यांनी लागू केले हे देखील समजत नाही. अनेक ठिकाणी प्रोव्हिजन नसताना टेंडर्स काढून ठेवलेले आहेत आणि त्यातनं कमिशन मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही येत्या काळामध्ये मांडणार देखील आहोत, त्याचं आम्ही सगळं जमा देखील केलेलं आहे. आणि म्हणून जे राज्याच्या हिताच्या विरोधात जाऊन घेतलेले निर्णय आहेत असे सगळे निर्णय रिव्ह्यू होतील. जे वैयक्तिक लोकांच्या फायद्यांकरता घेतलेले निर्णय आहेत असे सगळे निर्णय आम्ही रिव्ह्यू करू आणि ते सगळे निर्णय आम्ही रद्दबादल ठरवू. आणि याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्यांना विचारलं की नेमके कोणते निर्णय तुम्ही सत्तेत आल्यानंतर बदलणार आहात, त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती, ऐकूया. जवळजवळ सगळ्याच वेगवेगळ्या खात्यांमध्ये अशा प्रकारचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत की ज्याचा वैयक्तिक अनेकांना लाभ मिळालेला आहे. काही टेंडर्सचे विषय आहेत, काही त्या ठिकाणी लोकांना वैयक्तिक लाभ मिळतील असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. काही पॉलिसी डिसिजनच्या नावाने इंडिव्हिज्युअल्सला लाभ देण्यात आलेला आहे. अशा सगळ्या निर्णयांच्या बद्दल आम्ही हे लागू करू आणि लवकरच त्या संदर्भातली सविस्तर माहिती देखील आम्ही जनतेला देणार आहोत. आमचं आरोपपत्र तयार होत आहे. आरोपपत्र तयार होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. शेवटी आम्ही त्यांना म्हटलं की ज्या प्रकारे आघाडी सरकारवर तुम्ही आरोप करताय आता हे तुमचं राजकारण नाहीये का, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया बघा. असं आहे की कुठल्याही सरकारला शेवटच्या दिवसापर्यंत लेजिटिमेट निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आणि ते आम्हाला कबूल आहेत. पण असं करत असताना स्वहिताचे निर्णय, वेस्टेड इंटरेस्टचे निर्णय, जनहित विरोधी निर्णय, लोकांना फायदा देणारे निर्णय, इंडिव्हिज्युअल्सला फायदा देणारे निर्णय, जनहिताचा विचार न करता वैयक्तिक हिताचा निर्णय विचार करणारे निर्णय हे जर सरकार घेत असेल तर त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ. ते जनतेच्या समोर आम्ही आणू, ते निर्णय आम्ही रद्द करू. मग त्याला कोणी राजकारण म्हटलं तरी चालेल, त्याला कोणी मतांचं राजकारण म्हटलं तरी चालेल. आमचं एक काम आहे की जनतेच्या विरोधात जर निर्णय होत असतील तर ते निर्णय रद्दच केले पाहिजेत. आपण बघितलं सविस्तर प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांची या संदर्भातली आहे. मला विद्यार्थी तुमच्यापासून सुरुवात करायची. ते म्हणाले की वैयक्तिक फायद्याचे निर्णय जे होत आहेत सरकारमध्ये त्याच्या विरोधात आमचं सगळं असेल आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर ते निर्णय बदलू. सत्तेत आल्यानंतर नंतरला खूप मी त्याला अंडरलाईन देईल पुन्हा की सत्तेत आल्यानंतर तर आता महाराष्ट्राची जनता हे ठरवणार आहे की यांना सत्तेत आणायचं का नाही आणायचं. त्यामुळे आता जर तरची भाषा वापरून जर देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचं स्वप्न बघत असतील तर निश्चितच 1 महिना त्यांनी स्वप्न बघावं. कारण अच्छे दिन आएंगेचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे आणि अनुभवातनं खूप काही लोक शिकतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राची जनता निश्चितच शिकलेली आहे आणि पुरोगामी विचाराची आहे आणि त्यांनी जे जे निर्णय आता घेतलेले ते UPA सरकारने जे आमच्या त्यावेळेस घेतले होते तेच त्यांनी पुढे चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे आता सत्तेवर आल्यानंतर ते याच्यात काही करतील. मला वाटतं देवेंद्र फडणवीस खूप चिडलेले आहेत, त्यांना खूप राग आलेला आहे.
आणि अशा प्रकारे एक गोष्ट तर त्यांनी कबूल केलेली आहे की तुम्हाला हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे अधिकार आम्ही वापरला, जनहिताचे काही निर्णय घेतले तर ते आम्ही घ्यायला बांधील आहोत आणि आमचं कर्तव्य आहे ते, आणि लोकांसाठी आम्ही केलेलं आहे. तेव्हा त्यांना एवढं मनाला लावून घेण्याचं कारण नाहीये. आणि सत्तेत आले तरचा प्रश्न आहे, त्यामुळे ते आल्यावर 1-2 महिन्यानंतर बघता येईल. ते जर तरचा मुद्दा उपस्थित करतायत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चिडल्यामुळे असं काहीतरी विधान करतायत. त्यांना असं म्हणायचं स्वातंत्र्य आहेच. आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही तसंच म्हटलं, सत्तेत आलो तर बदलू. आणि निवडणुकांचे निकाल काय लागतील हे आपल्याला आज कुणालाच माहीत नाही. त्याने माहीत नाही, आपल्यालाही माहीत नाही. या सरकारने आत्ताच्या काळामध्ये निर्णय घेण्याचा जो धडाका लावला तो मोठा कौतुकास्पद आहे. गेल्या 15 दिवसात 700 पेक्षा जास्त GR काढले. मग 14 वर्ष काय करत होतात हे GR काढायला? कुणी अडवलं होतं तुम्हाला? 14 वर्ष तुमचं बहुमत होतं, तुमचं सरकार होतं, तुमचे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. 14 वर्षात जे केलं नाही ते 14 दिवसात 700 GR, एवढी प्रचंड कार्यक्षमता. आणि या GR मधून तुम्ही काय साध्य केलं? कुठल्या लोकांच्या भल्याचे निर्णय घेतलेत? आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही सरसकट सगळे निर्णय रद्द करू. जे लोकांच्या हिताचे, जनहिताचे निर्णय, त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण जे जनहिताचे नाहीत, ज्याच्यामध्ये काही ना काही स्वार्थ कोणाचे तरी दडलेले आहेत, असे निर्णय जे आहेत ते नक्की रद्द करू. अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे. मला ही आमच्या पार्टीची भूमिका आहे, ही एकट्या देवेंद्र फडणवीसांची ही नाही, पार्टीची भूमिका आहे. ही पार्टीची भूमिका आहे. मला विजय शिवतारे हाच मुद्दा विचारायचा आहे की सत्तेत आल्यानंतर हे सगळे निर्णय बदलू, ज्या प्रकारची आपण चर्चा करतोय, जनहितार्थ जे निर्णय नसतील, वैयक्तिक स्वार्थाचे निर्णय असतील, त्याचा आम्ही साकल्याने विचार करू असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. शिवसेनेची नेमकी या संदर्भातली भूमिका नाही, असं आहे की संपूर्ण महायुतीचीच ती भूमिका आहे की जसं आत्ताच माधव भंडारे साहेबांनी सांगितलं की 14 वर्षात जे निर्णय घेतले नाहीत ते तुम्ही 14 दिवसात घेतायत. नक्की त्याच्या पाठीमागे काय आहे? 46 महाविद्यालयांना तुम्ही मान्यता दिली. ही 46 विद्यालयांची मान्यतेचे प्रस्ताव कधी आलेत आपल्याकडे? 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग असणारे प्रस्ताव, त्या आता त्रुटी पूर्ण झाल्या म्हणून तुम्ही एकदम धडाधड निर्णय देऊन टाकताय. कोण आहे इथे? कुणाला दिले महाविद्यालय? किती भ्रष्टाचार, काय झालेला आहे याच्यामध्ये? निश्चितपणे आजचे दैनिक जरी आपण पाहिली तरी आपला कार्यकर्ता, आपला आमदार, आणि याच्यासाठी जर ही सगळी पद्धती वापरली जात असेल तर निश्चित त्याला आपण विरोध करू. आणि राहिली गोष्ट निर्णयांचीच, विद्याताईंना मला सांगावंसं वाटतं की त्यांचे नेते जे आज इतके फटाफट निर्णय घेत आहेत, GR काढतायत मुख्यमंत्री साहेब, त्यांच्या संदर्भामध्ये आदरणीय पवार साहेब 3-4 महिन्यापूर्वी बोलले होते, फक्त 3-4 महिन्यापूर्वी, की यांच्या हाताला काहीतरी लकवा वगैरे झालेला आहे. आणि मग एकदम इतक्या फास्ट हे निर्णय का होऊ लागलेत? आणि म्हणून निश्चितपणे भूमिका तीच असेल की जनतेच्या हिताचे जे निर्णय असतील. आता 21 राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 21 योजनांना मंजुरी दिली. गेल्या वर्षी एवढा मोठा दुष्काळ होता, त्या दुष्काळाच्या काळामध्ये जर त्यांनी ते एवढे निर्णय फास्ट घेतले असते तर नक्की आम्हाला आनंद वाटला असता. परंतु दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ते निर्णय न घेता इतके वर्ष ते पेंडिंग ठेवले, लोकांना त्रास दिला. आणि आता जर ते फक्त शेवटच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये निर्णय घेत असतील, निश्चितपणे जे काही चांगले निर्णय जनतेच्या हिताचे असतील त्याला अजिबात वाद नाही. निदान शेवटच्या क्षणाला तरी काही ना काहीतरी कार्यक्षमता दाखवण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी केलं, आघाडी सरकारने केलं. पण हे बाकी निश्चित आहे की त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थाच्या, जेव्हा आदरणीय पवार साहेब लकव्याबद्दल बोलले होते त्यावेळेस मुख्यमंत्री असे म्हणाले होते की मी वैयक्तिक गोष्टी ज्या काही वैयक्तिक फायली ज्या आहेत त्याच्याबद्दल मी निर्णय घेत नाही. म्हणून कदाचित जर त्यांना तसं वाटत असेल तर कदाचित ते त्यांचं म्हणणं योग्य आहे. आज मला वाटतं नक्की मुख्यमंत्री साहेबांनी जे देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत ते हेच आहेत. वैयक्तिक लाभाच्या ज्या गोष्टी आहेत, व्यक्तिगत कोणाला त्याचा फायदा होणार असेल तर त्याच्या बाबतीत जनतेचं नुकसान होत असेल तर अशा निर्णयांचा फेरविचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती सर्वांचीच भूमिका ती असणार आहे. तुम्हाला काहीतरी म्हणायचं? याच्यात फक्त आणखीन एक मला समाविष्ट करायचं होतं की 14 दिवसात जेव्हा 700 पेक्षा जास्त GR काढले, याचा दुसरा अर्थ असा आहे की 14 वर्ष ते काढले नाहीत तुम्ही. 14 वर्षात काम केलं नाही म्हणून तुम्ही 14 दिवसामध्ये कागद नाचवताय. आणि शिवतारे साहेब म्हणाले त्याप्रमाणे नुसतं लोकांच्या तोंडावर काहीतरी फेकताय, हा त्याचा अर्थ आहे. पण मला हे समजत नाही की हे लोक एवढे गडबडून का गेलेले आहेत. 14 वर्ष आम्ही निर्णयच घेतलेले नाही असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.
5-5 वर्षातनं 2004 नंतर 2009ला निवडणुका आल्या, आता 14ला आल्या, त्या वेळेस निवडणुकांच्या आधी पण किंवा ज्या आधी पद्धतीने सुद्धा ऐन निवडणुकीत तोंडावर निर्णय विद्याताई जो घेतलेलेच सपाटा लावलाय आहे. सरकारने 14 आरक्षणाचा दिवसात मुद्दा 700 असेल, GR. बाकीचे मुद्दे आता हे असेल, जो बघा, सपाटा लावलाय त्याला काय 14 म्हणायचं? दिवसात प्रत्येक- 700 GR ह्याच्या मागचं तर्कशास्त्र मला सांगा. प्रत्येक माणसाची कामाची कार्यपद्धती असते. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते दिल्लीहून आले होते. त्यानंतर त्यांनी सबंध कामकाज महाराष्ट्राचं समजावून घेतलं. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती, त्याप्रमाणे त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि त्यांना आता जेव्हा असं वाटलंय की आता लवकर निवडणुका आल्यात म्हणून वेग घ्यावा. हा, मग निवडणुका आल्या. अहो, मला तुम्हाला 2004 मध्ये मी घेऊन जाईल, ज्यावेळी शायनिंग इंडिया करून प्रमोद महाजन यांचं नाव घेऊन मी इथे सांगेन की त्यांनी तर इतकी घाई झाली होती की त्यांना वाटलं त्यांनी 4.5 वर्षात म्हणजे निवडणुकाच्या तारखेपर्यंत सुद्धा ते थांबले नाहीत. त्यांनी अगदी घाईघाईने निर्णय घेतले आणि त्यांना आता पुढचे 5 वर्ष आपल्यालाच मिळणार आहे, मग आधी 6 महिने का निवडणुका घेऊ नये म्हणून निर्णयांचा सपाटा लावला आणि शायनिंग इंडिया करून त्यांनी वाजपेयी गव्हर्नमेंटला 6 महिने आधी निवडणुका घ्यायला लावल्या. तसं आम्ही काही करत नाहीये. आम्हाला जे काय निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी घ्यायचे आहेत ते आम्ही घेतो आणि जनहिताचे निर्णय आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाला काय वाटेल, विरोधी पक्षांना काय वाटेल, परंतु विरोधी पक्षांची हे जी नेते मंडळी आहेत यांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे आणि यांना असं वाटतंय की आता आम्हाला काही सत्तेत येणं शक्य नाहीये. त्यामुळे यांची तिळपापड झालेला आहे आणि यांना आता माझं भीती उत्तर द्या वाटायला लागलेली तुम्ही. आहे की तळपायाची आता आग मस्तकाला गेल्यामुळे आणि तुमच्याकडे म्हणून विधान देवेंद्र होतं. फडणवीस असे बावचळले. स्वतः काय हे बोलत त्यांना आता असताना विद्याताई मुख्यमंत्री सुद्धा ज्या व्हायचे वेध पद्धतीने लागलेले. हसतायत त्यावरून त्यांचा सुद्धा स्वतःच्या शब्दांवर विश्वास नाहीये. त्याच्यावर मी त्याच्यावर काय बोलायची गरज नाही. त्यांनी फक्त जो 2004चा संदर्भ दिला तेवढ्यापुरतच मी सांगतो की 2004ला आम्ही विधानसभा लवकर घेण्याचा निर्णय जो घेतला तो चुकीचा ठरला हे नंतर प्रमोदजींनी स्वतः सुद्धा जाहीरपणे सांगितलं. कबूल केलं. पण त्यावेळेला सरकारने असे 14 दिवसात 700 GR नव्हते काढले. माझा प्रश्न हा साधा सरळ प्रश्न आहे की 14 दिवसात 700 GR कुठली कार्यक्षमता आहे? एका दिवसात 50 एक GR काढायला तुम्हाला 15-15 वर्ष लागतात आणि तुम्ही एका दिवसात 50 GR काढता सरासरी. कुठली कार्यक्षमता? आणि मग त्याची कार्यपद्धती काय तुम्ही पाहिलीत? आणि जर ती कार्यपद्धती पाहून तुम्ही एका दिवसात 50 GR काढू शकत होता तर 14 वर्षात का नाही काढलेत? मला या सगळ्या एकूणच ज्या पद्धतीने आता चर्चा चालू आहे, माधवराव बोलतायत, विद्याताई म्हणाल्या आणि शिवतारेंनी सुद्धा जो मुद्दा मांडला, याच्यात एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते की ज्या पद्धतीने आपल्या एकूणच राजकारण हे लोकानुनयाकडे वाहवत चाललेलं आहे, तर याला म्हणजे जसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने जसं केलेलं आहे, अशीच गोष्ट 1999 नंतर शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं त्यावेळेस झालेली होती. मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णय घेतले गेलेले होते आणि विलासराव देशमुखांचं जे सरकार नंतर निवडून आलं होतं, विलासरावांनी 1 महिन्याच्या आत त्यातले बरेचसे निर्णय फिरवलेले होते. त्यामुळे हे जे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अनेक निर्णय घेतले जातात प्रत्यक्ष नवं सरकार आलं की परत- नवं सरकार आलं की ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू होते. तर एकूण एक म्हणजे लोकशाही वादी एक माणूस म्हणून मी जेव्हा याच्याकडे बघतो तर हा लोकांच्या भावनांची खेळ आहे ना, की तुम्ही एकीकडे लोकांची मतं मागण्यासाठी त्याची चर्चा घडवून आणणार, मग ते वेगवेगळ्या जातींना आरक्षण देण्याचा मुद्दा असो किंवा इतर सवलतींच्या वर्षावाचा मुद्दा असो, आणि मग शेवटच्या याच्यामध्ये तो निर्णय फिरवल्याचा प्रक्रिया होणार. तर मग निवडणूक हा हंगाम आहे का? जसं माधवराव आत्ता म्हणाल की 700 GR ही विनोदी गोष्ट वाटते ना, की वर्षानुवर्ष जर सरकार धीमे गतीने काम करत असेल तर याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. महेशने जे सांगितलं त्याला एक आणखीन त्यांना आठवण करून देतो. 2004च्या निवडणुकांच्या नंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्या निवडणुकीच्या वेळेला मोफत वीज देऊ, 0 रुपये बिल वीज शेतकऱ्यांना जाईल असं सगळं सरकारने निर्णय घेतला. आश्वासन नाही दिलं, निर्णय घेतला. तशी 0 रुपयाची बिलं शेतकऱ्यांना गेली. त्याच्यानंतर काँग्रेस निवडून आली आणि काँग्रेस निवडून आल्यानंतर सरकारने आपलाच निर्णय परत बदलला आणि शेतकऱ्यांना बिलं पाठवली मागपासूनची आणि दंड लावून पाठवली. आणि त्याच्यावरती जेव्हा लोक आरडाओरडा करायला लागले तेव्हा सुशीलकुमार शिंदेने हे सांगितलं की निवडणुकीतली आश्वासनं काय पाळण्यासाठी असतात का? आणि हे सुशीलकुमार शिंदे आज त्याच आघाडी सरकारच्या त्याच काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे सरकारचे निर्णय निवडणुकीच्या आधीच आणि नंतरचे
हे बदलण्याची काँग्रेसचीच पद्धत आहे. तुम्ही बदलणार नाही तुमचे आश्वासन आम्ही तुम्ही सांगितलं फेडणार आम्ही नाही. जाहीरपणे सांगितलं ह्या सरकारने घेतलेले वैयक्तिक फायद्याचे, आता ज्या विषयांची आपण चर्चा करतो ना, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं 2019 ते 2029 हे टेंडर आज कुठलं लॉजिक आहे त्याच्यामध्ये? काय तर्कशास्त्र आहे? कुठलं प्रशासन आहे? ही सरळ सरळ देवाणघेवाण आहे. आणि हा निर्णय जर आम्ही सरकार आल्यानंतर नाही बदलला तर आम्हाला लोक जोड्यात मारतील. या पद्धतीचे जे निर्णय आहेत ते निर्णय आम्ही नक्की बदलू. हे निर्णय तुम्ही नक्की बदलू म्हणता. मला आणखी काही मुद्द्यांवरती यायचं विद्यार्थी, मला ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक पूर्वी उत्तम खोबरागडेंना बोलता करायचं. उत्तम खोबरागडे, तुम्ही बघताय एक सनदी अधिकारी म्हणून तुम्ही अनेक सरकारांच्या बरोबर काम केलेलं असेल. सरकार निर्णय घेतं कसं, निर्णय बदलतं कसं आणि सरकारी दप्तरी फायली फिरतात कशा, सगळ्यांचा अनुभव तुम्ही घेतलाय आणि काही ठिकाणी उघडपणे स्पष्ट तुम्ही बोललेला देखील आहात. तुम्ही कसं बघता? कारण आता निवृत्त झालात, तुमच्याही मनात आता राजकारणाची पालवी फुलू लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता या निर्णयांकडे कसं बघता? हे जे निर्णय आहे, लोकशाही राज्यप्रणालीमध्ये कायद्याने तुम्हाला काय निर्णय घेतात येतं तेवढंच महत्त्वाचं, ज्याला कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी हा कन्सेप्ट घटना समितीमध्ये उत्कृष्टपणे मांडला होता. काहीतरी निर्णय घेताना कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी हवी आहे. जेव्हा सरकारची जो टर्म संपली आहे आणि अशा वेळेस जर ज्याच्यामुळे मतावर फरक पडेल असे निर्णय घेणं हे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीच्या तत्वाला धरून नाही. दुसरा, आता जे फडणवीस बोलले ते अतिशय होते. त्यांनी एवढंच म्हटलं की जे वैयक्तिक हिताचे निर्णय आहेत ते तर सत्तेवर नाही आले तरी त्यांनी बदलासाठी कोर्टात जावं असं मला म्हणायचं आहे. जसं आता भंडारी साहेब बोलले 1918 ते 28 जर आज टेंडर पास झालं असेल, इट इज अ ट्रॅपिंग ऑफ द पर्सनल बेनिफिट. आणि सत्तेत आला काय नाही आला काय असे निर्णय बदलावण्यासाठी मला वाटतं बीजेपीने कोर्टात सुद्धा जावं वेळ पडली तर. कारण यामध्ये हे असे निर्णय स्पष्टपणे जनहिताच्या विरुद्ध आहेत. इट इज अ कॉन्स्टिट्युशनली इमॉरल. आणि ज्या सरकारची लेजिटिमेसी आता संपते आहे अशा सरकारने असे निर्णय घेणं म्हणजे हा खरोखर म्हणजे लोकशाहीची विटंबना आहे. ही लोकशाहीमध्ये काही संकेत असायला हवे, सगळं कायद्यानुसार नसतं. आज इंग्लंडमध्ये रिटर्न कॉन्स्टिट्यूशन नाही तरी पण काही संकेत आहेत आणि तेच कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणतात. यू मस्ट, तुम्हाला लेजिटिमेसी हवी आहे. निर्णय घे, आणि असे जर निर्णय घ्यायची मुभा असली कोणतेही निर्णय, तर असे अनेक निर्णय सरकार घेईल शेवटी की ज्यांना इम्प्लिमेंट करता येणार नाही आणि जनतेची फसवणूक होईल. आणि म्हणून स्वतःच सरकारनी काहीतरी मॉरॅलिटी ठेवायला हवी. आज निवडणूक, आज सगळं स्पष्ट दिसते आहे की टर्म संपलेली आहे, उद्या परवा निवडणुका डिक्लेअर होतील आणि अशा वेळेस जे आवश्यक नाही, मग 4.5 वर्ष काय करत होतं. एकदा मी जिल्हाधिकारी असताना मी सेशनची, तेव्हा आदरणीय सेशनची चर्चा केली. म्हणे आम्ही म्हटलं की या आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन ठप्प करायचा आमचा उद्देश नाही, पण 4.5 वर्ष तुम्ही काय करत होता, नेमकी निवडणूक जवळ आली की निर्णय घ्यायचे, हे म्हणजे लोकशाहीला काही धरून योग्य वाटत नाही. 4.5 वर्ष नाही घेतले, आणखी 1 महिना नका घेऊ. नंतर ज्या सरकारला लेजिटिमेसी राहील, जे निवडते की तुम्ही परत याला तुम्ही घ्या. पण असे निर्णय घेऊन आणि तर जर वैयक्तिक हिताचे निर्णय असतील, जसे आता शाळा ग्रँट करणं, म्हणजे मला तरी कळत नाही हे एक शाळा आत्ता या वेळेस शाळा का ग्रँट करावी, काय फरक पडतो आता करून नाही करून. शाळा सुरू झाल्या आहेत, या पुढल्या वर्षी सुरू होणार आहेत. म्हणजे यामध्ये सर्व एक प्रकारे जनहिताच्या विरुद्ध निर्णय असल्याचं सकृत दर्शन दिसते. जनहिता विरुद्धचे निर्णय असल्याचं तुम्ही म्हणताय. मला ही चर्चा पुढे न्यायची खोबरागडे साहेब, ह्याच मुद्द्याला जाऊन आपल्याला पुढे बोलायचं आहे. ब्रेकची वेळ दिली. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी घेतलेले निर्णय सत्तेत आल्यानंतर बदलू, ही भाजपची भूमिका योग्य आहे का? 73% लोक म्हणतात की होय, ही भूमिका भाजपची योग्य आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला महेश सर, तुमच्यापासून सुरुवात करायची या सेगमेंटची. मगाशी सगळ्याच राजकीय पक्षांचे मुद्दे आपण ऐकले. आता उत्तम खोबरागडे हे देखील एका राजकीय पक्षाचे नेते झालेले आहेत, त्यांची भूमिका आपण पाहिली. काय चित्र तुम्हाला दिसतंय की आता नेमके हे निर्णय इतक्या घाईघाईने घेत आहेत, इम्प्लिमेंटेशन तर शक्य नाहीये? नाही, मी उत्तम खोबरागडेंचं एकूणच या विषयाचा स्टान्स बघितल्यानंतर मला जरा वेगळा मुद्दा या चर्चेत मांडावा असं वाटतो. निवडणूक आयोगा म्हणजे या सगळ्याचं मूळ कुठे आहे, तर निवडणूक आयोगाने या तारखा
जाहीर करण्यामध्ये केलेली दिरंगाई किंवा त्याचं एकूणच जी पद्धत आहे. बरं मला सांगा की आगामी जी विधानसभा येणार आहे त्याची तारीख ठरलेली असते, आगामी सरकार कधी येणार हे ठरलेलं असतं, परंतु या निवडणुकांची जी आचारसंहिता कधी जाहीर होणार याविषयी मात्र खूप गुप्तता पाळली जाते. जणू काही असं एक सस्पेन्स मेंटेन केलं जातं आणि आज आचारसंहिता जाहीर होणार, मग जाहीर होणार याविषयीच्या चर्चा चालतात, बातम्या प्रसिद्ध होत राहतात. परंतु जर निवडणूक आयोग ही एक संपूर्ण एक स्वायत्त संस्था एंटिटी आहे आणि त्यांना जर पूर्ण त्या एकाच विषयावर काम करायचं आहे तर ते 6 महिने आधी किंवा 1 वर्ष आधी का निवडणुकीच्या तारखा ठरवू शकत नाही? फक्त एक नॅचरल कॅलॅमिटी आली, एक पूर आला किंवा भूकंप झाला तर ती तारीख बदलणार. परंतु हे जे सगळं राजकीय गोंधळाचं मूळ जे आहे त्या याच्यात आहे. आणि खोब्रागडे साहेब जे आतापर्यंत सनदी अधिकारी होते त्या संपूर्ण जी सनदी अधिकाऱ्यांची मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती या संपूर्ण सिस्टीममध्ये घातक ठरलेली आपल्याला दिसते की पूर्ण या यंत्रणेचं नियोजन निवडणूक आयोगातले जे ठराविक जे मोजके अधिकारी असतात ते करतात आणि त्यांच्या माध्यमातून जी सगळी व्यवस्था वेठीस धरली जाते आणि त्यामध्ये या राजकीय गोंधळाचं मूळ आहे. त्यामुळे जे सत्तारूढ सरकार जो प्रयत्न करतं की शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेण्याचा आम्ही धडाका लावणार, जर आधी निवडणुकीची आचारसंहितेची तारीख ठरली तर त्याच्या आधी 6 महिने किंवा 8 महिने निर्णयच घेता येणार नाही अशी तरतूद करता येईल कायदेशीर, मग हा गोंधळच होणार नाही. त्यामुळे एकूणच सर्व राजकीय पक्षांनी हा कसा ही सिस्टीम कशी बदलता येईल, ही स्वच्छ कशी करता येईल यावर विचार केला पाहिजे, त्यावर चर्चा जास्त होणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे की सरकारने आधीच जर निर्णय घेतला अशी शिफारस आपण निवडणूक आयोगाला का करत नाही? जो मुद्दा सरांनी मांडला तो योग्य आहे की आधीच तारीख ठरवावी म्हणजे हे गोंधळ होणार नाहीत, मग पळापळ होणार नाही निर्णयाची किंवा निर्णयासंदर्भातली स्पर्धाही लागणार नाही. कसली तारीख ठरवायची? निवडणुकीची जर 5 वर्ष आधीच आपण निवडणुकीची तारीख जर गृहीत धरली की माहिती आहे सरकार याच तारखेला बनणार आहे, याच तारखेला निवडणुका घ्याव्या लागणार आहे. 9 नोव्हेंबर ही आपली लास्ट तारीखच आहे, त्याच्या आधी दुसरं सरकार फॉर्म झालं पाहिजे हे तर जग जाहीरच आहे. त्यामुळे त्याच्या आधी निवडणुका होणारच आणि साधारण 1 महिना हा प्रचार आणि फॉर्म भरणं वगैरे त्या प्रोसिजरसाठी असणारच. नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत निर्णयाची जी जंत्री चालू राहते त्याच्याबद्दलचा मुद्दा आहे खरा. आणि त्याचमुळे मंत्रालयांमध्ये लोक धावपळ सुरू होते, गर्दी करतात. आता सगळ्या मंत्र्यांचे घरं गजबजलेली असतात, कार्यालय गजबजलेली असतात. याला कारण ते आहे ना, एक चुकीचा पायंडा वर्षानुवर्ष पाडलेला आहे. ती गर्दी काय या निर्णयांसाठी नसते. तिकीट वाटप जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना वाटतं की यावेळेस आमदारकीचं तिकीट मला मिळावं, ती गर्दी काय निर्णयांसाठी नसते. ते एक वेगळं असतं. निवडणुका जवळ आल्या की आपापल्या आमदाराकडे, आपापल्या विभागातल्या मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांकडे किंवा आपल्या अध्यक्षांकडे लोक तिकीटं मिळावीत म्हणून येतात ना. त्या गर्दीचा संबंध तुम्ही याच्याशी निर्णयाशी जोडणं हे चुकीचं आहे. महेशजी जो सांगताय त्याच्यामध्ये बदल माझ्या दृष्टीने एवढाच आहे की जर 5 वर्ष सातत्याने योग्य असलेले निर्णय, आवश्यक असलेले निर्णय वेचायला घेतले तर मग 14 दिवसात 700 GR काढायला लागत नाही. त्यामुळे 5 वर्ष काम करणं हा त्याचा मुद्दा आहे. परत तुम्ही 700 GR कारण त्याचे आपला चर्चेचा विषय असतोय, चर्चेचा विषय असतोय. आणि मी तुम्हाला गमत सांगतो, म्हणजे कसं आता यांचे निर्णय कसे सांगतो. शेती महामंडळाकडे महाराष्ट्रातल्या 48,000 एकर जमीन आहे, शेत जमीन आहे आणि ऊसाचे मळे आहेत. ह्या जमिनी आतापर्यंत पहिल्यांदा त्या खणकरी शेतकऱ्यांना त्यांच्या द्यायच्या होत्या, खणकरी शेतकऱ्यांना दिल्या. त्या खणकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी देऊन झाल्यानंतर उरलेल्या ह्या जमिनी आहेत. आता या जमिनींचं काय करायचं ह्याचा निर्णय गेल्या 3 वर्षात केला नाही, तो पडून होता. आत्ता तातडीने त्यांचं टेंडर काढून गपचूप बारामती ॲग्रो, आणखीन अशा कंपन्यांना त्या जमिनी देण्याचा धडाका सुरू केला. आता याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यात जनहिताचं काय? आणि 400 एकराचे 500 एकराचे तुकडे काढायचे आणि ते एकेका आपल्या गोतावळ्यातल्या कंपन्यांना देऊन टाकायचे कंपनी ऍक्ट खाली किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी. कार्यकर्त्याची गर्दी एकीकडे याच्यासाठी होते असू शकते. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे जनहिताच्या निर्णयाची चर्चा चालली म्हणून सांगतो की जसं हे शेती महामंडळाच्या जमिनी 48,000 एकर जमिनी आपल्या बगलबच्चांसुद्धा नाही, आपल्यालाच या बगलबच्चांना सुद्धा दिलेलं नाहीत, आपल्यालाच घेण्याचा उद्योग ह्या सरकारमधल्या काही जणांनी केला. विद्याताईंना मी त्याचे कागदपत्र दिलेत, त्यांना विनंती केली मी की दलित आणि अपंगांच्या आश्रमशाळांचं अनुदान का देत नाही हो? जनहिताचा निर्णयाचा एवढा 700 GR काढले, त्याचे हे 2 काढून टाकायचे होते ना.
ते बिचारे कार्यकर्ते पदरमोड करून दलित मुलांना शिकवतायत, अपंग मुलांना शिकवतायत आणि त्यांचं अनुदान किती आहे, कोणाचं 34.5 कोटी आहे, कोणाचं 6 कोटी आहे, ते द्यायला सवड नाही. मुख्यमंत्र्यांनी या आश्रमशाळाच्या संचालकांना बोलावून ठेवलं इथे परवा. संपूर्ण दिवस सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंत्रालयाच्या परिसरात 200-250 आश्रमशाळांचे संचालक कार्यकर्ते, दलित कार्यकर्ते, अपंग कार्यकर्ते तिथे तटकळत बसले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली नाही, बोलावून भेट दिली नाही. हा काय प्रकार आहे? हे जनहित आहे का? विद्यार्थी हे खरंय? नाही, आता ते सांगतायत म्हणजे मला त्याची चौकशी करायला पाहिजे ना. मी कसं मी म्हणू आपल्याला खरं आहे की कागदपत्र नाही? दिली. मला त्यांनी जी कागदपत्र परवा आम्ही एका चॅनलवरती चर्चेला असताना त्यांनी मला ती कागदपत्र दिली, ती मी घेऊन त्याचा मी पाठपुरावा करते. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली होती आणि त्यांना बसवून ठेवलं, याच्यातली सत्यता मला पडताळून बघायला लागेल. जरूर मी त्या कार्यकर्त्यांची तुमच्या भेटी करून दे. मला विजय शिवतारे हाच मुद्दा घेऊन तुम्हाला विचारायचं की ज्या प्रकारे आता विद्यार्थी म्हणाले की कार्यकर्त्यांची मंत्र्यांच्या घरामध्ये जी गर्दी होते ती तिकिटासाठी कदाचित असू शकते, पण शेवटच्या क्षणी आपल्या अडकलेल्या फायली क्लिअर व्हाव्यात, हे सरकार पुढे असेल नसेल याची शाश्वती मनात कुठल्याही कार्यकर्त्याच्या नसते. अशा वेळेला माझ्या अडकलेल्या फायली क्लिअर व्हाव्यात आणि माझी कामं मार्गी लागावीत, यासाठी वेगळी गर्दी असू शकते. निश्चितपणे ती गर्दी त्यासाठीच आहे. आताच माधव भंडारी साहेबांनी एक उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे अनेक ज्या काही योजना आहेत, जलसंपदा खात्याचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना माहित आहे की पुढे सरकार निश्चितपणे बदलणार आहे आणि मग त्यांच्याशी आपलं जमेल न जमेल आणि म्हणून यांच्याकडून त्या ऑर्डर्स करून घेणे. जलसंपदा खात्याचे 7 विशेष अशी कामं, कोट्यावधीची कामं दिली गेली. काय इतक्या घाई नाही केलं. आणखी मी मगाशी विषय चालला होता की अगदी सरकार जात असताना शेवटचं टर्म कंप्लीट होत असताना शेवटच्या क्षणी आपण का निर्णय घेता, मतांचं राजकारण आहे की नाही त्याच्यामध्ये, ते निर्णय जनहिताचे जरूर असतील. मी एक उदाहरण आपल्याला दाखल देऊ इच्छितो. ठाणे जिल्ह्यामध्ये क्लस्टर योजना ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्याच्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना करावी, SRA योजना करावी, यासाठी गेले 5 वर्ष ठाण्यातले आमचे आदरणीय एकनाथ शिंदे असतील, विचारे साहेब असतील, त्याच्यानंतर तुमचे आमचे ही सर्व आमदार अगदी एक वेळेस मुख्यमंत्री ऐकत नाहीत म्हणून, मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा निषेध म्हणून हे झोपलाय म्हणून आम्ही प्रेतयात्रा सुद्धा काढली, आम्ही सगळे निलंबित झालो. परंतु 5 वर्षात त्यांनी तो निर्णय घेतला नाही. आज काल परवा त्यांनी तो निर्णय घेतला की ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट, त्याचप्रमाणे झोपो योजना. आता झोपायची वेळ आली त्यांची, त्यावेळेस ते झोपो योजना ते घेत आहेत. निश्चितपणे 5 वर्षामध्ये जर ही योजना त्यांनी केली नाही तर निश्चितपणे त्या संपूर्ण ठाण्यातील जनतेची फसवणूक झाली की नाही. आणि मग शेवटच्या क्षणी तुम्ही का निर्णय घेतात? इलेक्शन महिन्याभरावर आलेले असताना, 1-2 दिवसावर आचारसंहिता आलेली असताना तुम्ही जर असे निर्णय घेत असाल तर निश्चितपणे हे राजकारण आहे, मतांचं राजकारण आहे. आणि म्हणून जरी ते जनहिताचे निर्णय असतील पण त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती चुकीची आहे. निश्चितपणे 5 वर्षाची अकाउंटेबिलिटी आणि 5 वर्षाचा जो काही हिशोब आहे तो द्यावाच लागेल या सरकारला. आणि मला ब्रेक घ्यायचा आहे, अशा याच मुद्द्याचं प्रकारचे जे उत्तर. घेतलेले निर्णय मला असतील, ते जनहिताचे सांगायचंय जरी की असतील, शिवतरे जे इथे बोलतायत ते धडधडीत खोटं बोलतायत. कारण सभागृहामध्ये क्लस्टरच्या वरती किंवा झोपडपट्ट्या 2000 पर्यंत त्यांना मान्यता द्यावी याच्यासाठी वेळोवेळी चर्चा झाली. फक्त यांच्यासारखं आम्ही कुठलेही निर्णय थोपवत नाहीत लोकांवरती. आता शिवतरे मला बोलू द्या, तुम्ही नंतर बोला, मला बोलू द्या. तुम्ही धडधडीत खोटं बोलताय आणि ते लोकांना लक्षवेधीपासून सगळं तारखा देतो. क्लस्टरचा आमचे जितेंद्र आव्हाड असतील, मी झोपडपट्ट्यांमध्ये काम असतील, आमची वारंवार आमच्या सत्ताधारी पक्षाकडे मागणी होती की याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा आणि आमच्या मॅनिफेस्टो मध्ये सुद्धा याचा उल्लेख होता. आणि त्याच्यावरती सभागृहामध्ये विरोधी पक्ष असेल, आमचे सत्ताधारी आमदार असतील, हाच मुद्दा आहे. तुम्ही मला फक्त पॉइंट आउट करायचं. तुम्ही म्हणालात की जाहीरनाम्यात उल्लेख होता. जाहीरमिनामा 2009 ला झाला असेल, 2014 आलं. पण याचा निर्णय ऑलरेडी झालेलाच आहे. एक मिनिट मला बोलू द्या. ठाण्याच्या संदर्भात 3-3 वेळा लक्षवेधी झाल्या. चर्चा नाहीये, त्यामुळे शिवतरे इथे संबंध प्रेक्षक आहेत त्यांची फसवणूक करतायत. आणि हा निर्णय शिवसेना आणि भाजप असेल, मनसे असेल, हे कायम झोपडपट्ट्यांच्या आणि क्लस्टरच्या विरोधात आहेत. परंतु आम्ही हाऊसमध्ये, सभागृहामध्ये ही चर्चा घडवून आणली आणि चर्चेअंती हा निर्णय झालेला आहे. फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचं बाकी असेल, परंतु आमचा निर्णय आहे तो आम्ही लोकांना आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ठरवलेला आहे. विजय बापू बोला. राजेंद्रजी मला 1 मिनिट बोलू द्या. मी जे बोलतोय तो ठाण्याच्या संदर्भात बोलतोय.
ठाण्याच्या संदर्भामध्ये 3-3, 4-4 लक्षवेधी गेल्या 4 वर्षात झाल्या, कितीतरी आंदोलनं झाली, तरी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले नाहीत. विद्याताई जी बोलतायत ते मुंबईच्या संदर्भात बोलतायत. मी नाही, नाही, ठाण्याच्या ठाण्याचं संदर्भात जितेंद्र क्लस्टर योजना, आव्हाडांचं नाव घेऊन SR योजना सांगितलेलं लागू आहे. करावी त्यांनी म्हणून सुद्धा किती- याच्यामध्ये ठाण्याच्या निर्णयाबद्दल सचिन भाऊ वैर असतील, नाही, मुख्यमंत्री मग तुम्ही असतील, यांनी हा शेवटच्या क्षणाला हाऊसमध्ये का निर्णय निर्णय घेतला? सुद्धा दिलेला आहे. तुम्ही 4 आणि वर्ष- क्लस्टरचा नाही, निर्णय हा मी म्हणतो- सर्वस्वी काँग्रेस आणि नाही, राष्ट्रवादीचा नाही. निर्णय आहे. तुम्ही त्याच्यावरची चर्चा केली, नाही. लक्षवेधी आणल्या अहो, म्हणजे तो पण तो तुमचा काल निर्णय का होऊ घेतला? शकत नाही. एक बोला. नाही, पण तुम्ही वेळ का घेतला? माझं म्हणणं आहे की तुम्ही 5 वर्ष ठाण्याच्या जनतेला का फसवलं? अगोदर अहो, का आम्ही निर्णय घेतला नाही? लोकप्रतिनिधी आमदार यांची सभागृहामध्ये चर्चा घडवून आणली, त्याच्यामधनं आम्ही सगळ्यांची मतं घेतली. त्या आम्ही कोणावरती निर्णय, आम्ही लोकशाही 5 वर्ष, मानणारे लोक शेवटच्या आहोत, क्षणाला. आम्ही निर्णय नाही, थोपत अजिबात नाही. नाही. आणि आता तुम्हाला असं वाटतं झोपडपट्ट्यांचे किंवा 5 वर्ष, चाळींचे किंवा जने- क्लस्टरचे राहणाऱ्या लोकांची मतं आपल्याला मिळावीत म्हणून तुम्ही सांगताय की आम्ही हा ऐनवेळी निर्णय घेतलाय. याच्यावरची चर्चा अनेक नाही, झाली म्हणून नाही. आणि आम्ही- त्याच्यावर आम्ही निर्णय 5 तेव्हाच वर्ष झाला होता, विधानसभेत- परंतु आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं असेल आणि हा निर्णय मागेच झालेला आहे. 5 आज हा निर्णय झालेला नाही. 5 वर्ष नाही. 5 वर्ष शेवटपर्यंत हा नाही. निर्णय मला आतापर्यंत 4-5 ब्रेक पाच घ्यायचा आहे. वर्ष वर्षापूर्वी नाही. मला निर्णय केला. मला प्रत्येक ब्रेक घ्यायचा आहे. या वेळी- मुद्द्याचं इथं 5 क्लस्टर मला वर्ष होऊ द्यायचं नाही. मला ब्रेक घ्यायचा आहे. नाही, ब्रेक एकनाथ शिंदे विजय बाबू 5 ब्रेक वर्ष घ्यायचा. ब्रेक मिळत नंतर या नाही. मुद्द्यावर आपण 5 परत येऊ. बांधकामं या ब्रेक ज्यांच्या ब्रेक महापालिका करतात. ब्रेक नंतर विद्यार्थी परत येऊ, कारण आघाडी सरकारच्याच आमदारांना आणि मंत्र्याला रस्त्यावर बसून उपोषण करावं लागलं त्या मुद्द्यावर. त्यामुळे सरकारची कार्यक्षमता काय नेमकी लक्षात येऊ शकते. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी घेतलेले निर्णय सत्तेत आल्यावर बदलू ही भाजपची भूमिका योग्य आहे का? 69% लोक आता होय म्हणतायत. त्यामुळे या भूमिकेकडं, नव्या सरकारकडं लोकांची अपेक्षा निश्चित वाढलेल्या असणार. त्यामुळे आश्वासनं किती द्यायची आणि निर्णय बदलायचे कशासाठी, जनहितार्थ किती असतील, ब्रेक नंतर बोलूया. आघाडी सरकारच्या मतांच्या राजकारणाच्या आणि निर्णयाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. मला उत्तम खोबरागडेपासून या चर्चेची, या सेगमेंटची सुरुवात करायची. उत्तम खोबरागडे, मगाशी तुम्ही काही मुद्दे मांडले की लोकशाहीला हे शोभेचं नाही आहे, लोकशाहीला हे मानवणारं नाही आहे. मात्र अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असताना कधी अशा सगळ्या निर्णयांना विरोध केला होता का? की आज आता राजकारणात उतरल्यानंतर ही गोष्टी स्पष्टपणे मांडण्याची भूमिका तुम्ही घेतलेली आहे? मी नोकरीत असताना अनेकदा विरोध केला. मला उदाहरण सांगायचं असेल तर असे अनेक निर्णय आहेत जिथं मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय मी प्रधान सचिव आदिवासी विभागात असताना मी बदलायला लावला, कारण त्याला काही कॉन्शियस असायला हवं. निर्णय घेता येईल म्हणून काही निर्णय घ्यायचं. मी अनेकदा असं झालंय. आज मी नोकरीत असताना सुद्धा माझं सरकारशी अनेकदा खटकलं होतं. तुम्हाला कल्पना असेल, माझी रिटायर होण्याच्या 2 महिन्यापूर्वी यासाठीच बदली झाली होती की माझ्या बुद्धीला जे पटलं नाही ते निर्णय मला एक पूर्ण माझ्या आत्मचरित्रामध्ये मी आणतोय सगळे असे की मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मी परत फिरवायला लावला मुख्यमंत्र्यांना. मी फाईलवर लिहिलं की हे शक्य नाही, कायद्याला धरून होणार नाही. नंतर ती फाईल प्रधान सचिव यांच्याकडे गेली होती, लिगलकडे. त्यांनी माझ्या मताशी सहमती दाखवली आणि तो निर्णय बदलला. म्हणजे अधिकारी म्हणजे काहीही सांगितलं आणि करायचं याची. सचिव हा, एकदा मी एका मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की मी शासनाचा सचिव आहे, मंत्र्याचा सचिव नाही. त्यामुळे मंत्र्यांनी सांगावं आणि मी करावं हेच जे राज्यघटना जे नियमाप्रमाणे आहे, जे घटनेमध्ये अपेक्षित आहे त्या घटनेची आम्ही सुद्धा शपथ घेतली आहे. त्यामुळे जे मला घटनेला अपेक्षित नाही ते मी कधी करणार नाही अशी मी सातत्यानं भूमिका घेतली आणि त्यामुळे माझ्या 7 बदल्या 6 महिन्यात झाल्या. 7 बदल्या 6 महिन्यात झाल्या. 6 महिन्यात 6 बदल्यांना अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागतंय. माधुर, आता तुम्ही 7 बदल्या पुढे झाल्या. असेच निर्णय घ्यायला लागले. हे म्हणाले 7 बदल्या झाल्या. एकदा तुम्हाला जर तत्व ठेवायचं असेल त्याची तयारी असायला हवी. आम्हाला 3-3 वर्ष राहायचं, रिटायरमेंट नंतर काहीतरी पुन्हा पोस्ट घ्यायची ही मनोवृत्ती ठेवली की तुम्ही आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहणार नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला स्वतःचा कॉन्शियस असेल तेव्हा बदल्या किंवा दुसरा काही होणारा त्रास आता खोबरागडे साहेबांनी जो बदल्यांचा उल्लेख केला त्याचा आत्ताच सगळं चाललेले निर्णय आहेत ना, त्याच्याशी एक संबंध आहे. विद्याताई खूप विश्वासाने सांगतायत की सरकार त्यांचंच येणार आहे, पण खुद्द त्यांच्या मंत्र्यांचा याच्यावर विश्वास नाहीये. कारण सगळे मंत्री ज्यांनी वर्षानुवर्ष आपली इमाने इतबारी चाकरी केली त्या अधिकाऱ्यांना सोयीच्या फायद्याच्या बदल्यांच्या जागेवर देण्याचे निर्णय किती झाले गेल्या 8 दिवसात हे जर बघितलं तर आम्ही अशा पद्धतीने ज्या वैयक्तिक अधिकाऱ्यांना फेवर केलेला आहे, त्यांच्यावर मेहरबानी केली, त्याची सुद्धा आढावा घ्यायला भाग पाडू सरकारला.
कारण हे खूप गंभीर आहे. आणि दुसरं मी आपल्याला सांगतो, या सरकारची कार्यक्षमता जी आहे ना, अचानक 15 दिवसात जो लकवा नाहीसा झाला, त्याचं मध्यंतरी आपले मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या नागपूरच्या कार्यक्रमाला गेले नाही, बाणेदारपणा दाखवला, अपमान होतो वगैरे म्हणून. ते का गेले नाही ह्याचं कारण आम्हाला हल्ली कळलं. ते न जाता त्या दिवशी ते मंत्रालयामध्ये रात्री 3:30 पर्यंत फायली क्लिअर करत होते. कुणाच्या फायली होत्या या? जनहिताच्या होत्या काय? मग त्यानंतर मुंबईतले एक एक बिल्डर बाहेर पडून हे बोलायला लागले, मेरे फाईल 2 बजे क्लिअर हुई, मेरे फाईल 3 बजे क्लिअर हुई. हा काय प्रकार? आणि याच काळामध्ये सेजचं धोरण बदललं. सेजच्या जमिनींबद्दलचं धोरण बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला, थोडा आधी घेतला, आता या 1.5 महिन्याने, थोडा 1-4 महिने आधी घेतला. काय झालं त्याच्यामध्ये? कार्यक्षमता नेमकी कुठे आहे? जनतेच्या हिताची. आणि पाटबंधारे विभागाने, जलसंपदा विभागाने आत्ताच्या काळामध्ये प्रकल्प मंजूर नाहीत, काही द्यायचं तयार नाही, टेंडर देऊन टाकले. म्हणजे सिंचनाचा घोटाळा गाजत असताना सुद्धा यांचा निर्ढावलेपणा इतका आहे की आजही ते पाणी नसू दे, धरण नसू दे, कालवा नसू दे, वर्क ऑर्डर देऊन टाकून मोबिलायझेशन ॲडव्हान्स देतात. इतका निर्ढावलेपणा, इतका निर्ढावलेपणा आणि इतकं लुटमार करण्याची भूमिका असलेलं सरकार विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचं आहे. हो द्या ना. दादांत खोटेपणा काय कारण नाही, असतो मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण आता देईन. मला भंडारीजी मला बोलू द्या. तुमचे बोला. अध्यक्ष परवा मुंबईमध्ये आले, त्यांनी आमच्यावरती आरोप केला की 11,80,000 कोटीचा भ्रष्टाचार. अहो 15 वर्षामध्ये आपलं बजेटच 4 लाख कोटीच्या वर होतं आणि तुमचे अध्यक्ष इथे येऊन सांगतात त्यांना माहितीच नाही. पण खोटं बोला, फक्त खोटं बोला, रेटून बोला आणि भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करा. मला हे सांगायचं आहे की तुम्ही नाही आता मला पूर्ण करू द्या की तुम्ही 11,80,000 कोटीचा हिशेब मी तुम्हाला देतो. हो द्या निश्चित द्या. आणि 12 प्रकरण देतो ज्याच्यामध्ये 12 लाख कोटी होतात. आणि गुजरात रामोशी वतनाची 300 एकर जमीन त्या पद्धतीने ठापली. बालेवाडीची जमीन. मला या ठिकाणी बोलायचं आहे, मला बोला बोलायला ना. द्या. दोघांनाही संधी आहे बोलायचं, त्यामुळे मुद्दे पूर्ण करा. वेळ थोडका आहे आपल्याकडे. मला या ठिकाणी सांगायचंय की यांची 2004 मध्ये 4-4.5 वर्ष जेव्हा सत्ता होती तेव्हा लोकांना एवढं फसवून घोषणा केल्या होत्या की 40 लाख लोकांना मोफत घरं, 27 लाख लोकांना नोकऱ्या देणार आणि असे अनेक घोषणा यांनी केल्या. तर घोषणा कधी झुणका भाकर 1 रुपयामध्ये. आता झुणका भाकरच्या स्टॉलवर कधी झुणका भाकर तरी मिळालं का? आणि हे खोटंच फक्त बोलायचं, रेटून बोलायचं. आज नाशिकमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ज्या मनसेने यांना नरेंद्र मोदींपासून सगळ्यांना मोठं केलं, त्या मनसेची यांनी साथच सोडून दिलेली आहे. आणि तिथे आता सत्ता आल्यावर म्हणजे मला हेच सांगायचं आहे की तुम्ही आमच्यावरती आरोप करता की आम्ही लोकांची फसवणूक करतो, असे निर्णय घेतो, पण तुम्ही ते नाशिकला करून दाखवलेलं ना की तुम्ही निवडणुका आल्यावरती मनसेची साथ पुन्हा शिवसेनेची धरलेली आहे आणि तुम्ही लोकांना दाखवून दिलेलं आहे की आम्ही पुन्हा या महायुतीमध्येच आहोत. म्हणजे हे फसवणुकीचे हे प्रकार तुम्ही करताय, आम्ही नाही करताय. आम्हाला घटनात्मक अधिकार आहे, संविधानात्मक आम्हाला अधिकार आहे. आम्ही जिथे बसले ते बिलकुल लूटमार हा शब्द आमच्यासाठी बिलकुल वापरू देणार नाही. मी बिलकुल नाही. तुम्ही माझं या ठिकाणी म्हणणं आहे की हाऊस मध्ये अजितदादांनी अतिशय सिंचनाच्या वरती अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बोललेले आहे. तेव्हा विरोधकांची तोंड बंद झाली. मला तुम्हाला म्हणायचंय की अजितदादांना तुम्ही चर्चेला एकदा बोलवून त्यांच्यावरती त्या घोटाळा होऊ दे ना. दादा तयार होतात का? हा मुद्दा आहे. चर्चेला दादा यायला तयार असतील तर मुद्दे अनेक प्रश्न मार्गी लागले असते. विरोधकांची तोंड तिथे बंद केलेली आहेत. हे फक्त बाहेर येऊन मीडियाकडे वेळ संपलाय. लोक मला महेश सर शेवटी तुम्हाला विचारायचं की जी सगळी चर्चा आपण बघतोय या चर्चेतले मुद्दे घेऊन काही चर्चा संपणार नाही. यांनी जो 11,88,000 कोटीचा विषय तो काढला हिशोब ते तुम्ही मी देणार? करतो. हो, आम्ही त्याचा पूर्ण हिशेब देतो आणि आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. 11,88,000 कोटी ही प्राथमिक आकडा आहे. आपण मूळ मुद्द्यावर येऊया. वेळ आपला संपलेला आहे. मला शेवटी माझा वेळ संपलेला आहे. विद्यार्थी माझा मला दोघांनाही थांबवत. एक मिनिट, माझा वेळ संपलेला आहे. मला शेवटी
शेवटी महाराष्ट्रात चालणार नाही. ताई ताई नाही, मी विद्यार्थी याच शेवटी विषयावर मला- बोलतोय की मला एकूणच आता ज्या पद्धतीने आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत, या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते मात्र अनुत्तरित राहतात. मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झालेले आहे, खेडी बकाल होत आहेत आणि शहरांमध्ये जो वाढता लोंढा आहे त्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. शेती आउटडेटेड होत चालले की काय अशी एक शंका लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य माणूस अनंत समस्यांनी ग्रस्त आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक आणि भविष्यामध्ये सत्तेवर येणारे आणि आताचे सत्तेवर असणारे यांच्यात असा एक वेगळा संघर्ष निर्माण झालाय. मला स्वतःला असं वाटतं की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि विधायक प्रश्नांसाठी, विधायक कामांसाठी या निवडणुकीत काहीतरी चर्चा घडावी असा एक आशावाद आपण सगळ्यांनी व्यक्त करावा. असा आशावाद मानायला हरकत नाही. शेवटी आपला प्रश्न बघा, विद्यार्थी माझा वेळ संपलेला. शेवटी आपला प्रश्न बघा की आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी घेतलेले निर्णय सत्तेत आल्यावर बदलू, ही भाजपची भूमिका योग्य आहे का? बघा, अजूनही 66% लोक म्हणतात की होय, सत्तेत आल्यानंतर हे निर्णय बदलू, ही भाजपची भूमिका योग्य आहे. मात्र निर्णय कोणतेही घ्या, सरकार कोणाचंही असो, जनता ज्यांच्यासाठी म्हणून मतं देते आहे त्यांच्यासाठीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आपण तत्पर राहतो का, की केवळ आपल्याच फायली मार्गी करण्यासाठी म्हणून आपण वेगाने पुढे जातो, याचा विचार राजकारण्यांनी राजकारण करण्यापूर्वी करावा. इतकंच म्हणतो. इतकंच थांबू. पहा फक्त ITN लोकमत.